वर्णन केल्यावर तुमच्या ओढीचे गोडविष माझ्या सर्वांगात मुरलेले आहे. आता तुम्ही दृष्टीला पडल्याशिवाय ते विषयावर उपाय चालणार नाही. तुम्ही निर्मळ निर्गुण परब्रह्म आहात. मी वासनांनी कलंकित असे सामान्य जीव आहे, परंतु पातकी असले तरी ते शरण आल्यावर तुम्ही त्यांना मिठीत घेताच हे मला माहीत आहे. म्हणून मी मोठ्या आशेने तुम्हाला शरण येत आहे. अधिक काय लिहू, तुमची सर्वज्ञ अशी तुमची किती जगात आहे. मग माझी अवस्था जाणणे तुम्हाला कठीण नाही. ती जाणावी आणि मला भेट द्यावी ते शक्य होत असेल तर तुम्ही अनाथाचे नाथ आहात असे म्हणून घेऊ नये. विरोधांची ओझी तुम्ही वाहता ती अकारणच मानून ती सोडून द्यावी. प्रीती ही शब्दांनी वर्णन करता येत नाही. प्रेमसुखाचे वर्णन शब्दांनी अधिक करीत गेले तर प्रीतीचे मोल उगे होते. तुम्ही जाणत्यांचे राजे आहात. मी विनंती लेखली आहे ती थोडक्यात आहे, पण तिच्या मागे जो व्यापक अर्थ आहे तो तुम्ही मनाच्या मनात जाणून घ्यावा. सुदैवाची बातमी, रुक्मिणी अशी पत्रिका लिहिली आणि सुदैवाच्या हाती दिली. तिच्या विरहाला आता उशीर सहन होत नव्हता, त्यामुळे ती त्याला लगेच निरोपाचा विडा देऊ लागली. परंतु ती ज्या विड्याला स्पर्श करू लागली त्या विड्याचे पान कापू लागले. तेव्हा संतापून पान बसला म्हणाली, चवळे धरणारा असा सेवक वर्ग होता. साऱ्यांसाठी रुक्मिणीने मोठे वेगवान घोडे दिलेले होते आणि ते त्यांच्यावर आरूढ होऊन सुदैवाच्या दोन्ही हातांनी चालले होते. चालता चालता सुदैव सोबत त्यांना म्हणाला, काय तुमचे नशीब बलवत्तर आहे पहा. पृथ्वीवर अवतार घेऊन चालणारा बोलणारा परमेश्वर तुमच्या डोळ्यांनी आता प्रत्यक्ष पाहणार आहात. तेव्हा सेवक म्हणाले, द्विजराज गाड्यांबरोबर नळाला यात्रा त्यातली ही गत आहे. आम्ही सदैव तुमच्या बरोबर असतो त्याचे हे फळ आहे. नाहीतर आमच्यासारख्या शूद्र मशकांची ईश्वराची भेट कोठून झाली असती. अशा प्रकारे बोलत मोठ्या उल्हासाने त्यांचा प्रवास चालला होता. अर्ध्यावर त्यांनी एक मुक्काम केला. तेथून उठताना त्या दिवशी कृष्णाची भेट घ्यावयाची अशी प्रतिज्ञा सुदैवाने केली. त्याप्रमाणे त्याचे घोडे न थांबता चालत राहिले. त्यांनी काठेवाड ओलांडले आणि नंतर जिथे उग्रसेनाच्या लोकांसाठी श्रीकृष्णाने द्वारकेची रचना केली होती त्या भूमीच्या परिसरात ते येऊन पोहोचले. तेव्हा सुदैव सोबत त्यांना म्हणाला, पहा हा प्रदेश कसा दिसत आहे पहा. ते पर्वत किती उंच आहेत पहा. जणू काय तेथे मेरूनेच आपला मुक्काम ठेविला आहे. माणसांची दाटी तर इतकी दिसत आहे की नुसती काळी भूमी अशी कुठे दिसत नाही. सगळीकडे नगरे बसली आहेत. पाखरांना भूमीवर उतरवयास जागा नाही. यामुळे भिवून ती बहुधा सदाचित आकाशात उडत आहेत आणि एकेकाला पायाला विश्रांती देण्यासाठी मध्ये मध्ये एकाच पायावर उभी राहत आहेत. ऊस आणि तांदूळाचे भरघोस पीक चोहीकडे दिसत आहे. आंब्याच्या राया तर लाखांनी दिसत आहे. अष्टभोग इथे जणू दासासारखे सदान शरण आहेत आणि त्याच्यावर हे जग राज्य करीत आहे असे दिसत आहे. चोहीकडे भली भरभराट दिसत आहे. व्यापारी आणि उद्यमी यांची चलती आहे. दैत्यांना जिथे मुळी प्रवेशच नाही अशा देवनगरीसारखी ही भूमी दिसत आहे. वाटेत त्यांना जे जे लोक भेटत होते ते म्हणत होते की श्रीकृष्ण मोठ्या अलौकिक पद्धतीने राज्य करत होते. द्वारकेचे सुख नांदत होते. ते त्याचे वैभव तीनही लोकात मावू नये असे होते. यापूर्वी जे चक्रवर्ती राजे होऊन गेले ते प्रजेकडून आभार घेत आणि कारभार करीत. कृष्णाचे असे नव्हते. तो स्वतःचे सारे प्रजेला देत असे. कृष्ण हा प्रजेचा मायबाप होता. साऱ्या राजाचा जणू कुटुंब प्रमुख होता. सज्जनांचा पालन करता होऊन तो राज्य करीत होता. द्वारकेचे दर्शन अशा प्रकारे गप्पागोष्टी चालल्या असतात. जिथे बळीरामाची पानपोई होती तिथे येऊन पोहोचली. चंद्रकांत म्हणण्याची बांधलेली ही पानपोई वेगळ्याच तऱ्हेची होती. येथे नुसत्या पानाची सोय नव्हती तर स्त्री सुखापर्यंत सारे अष्टभोग इथे कोणालाही लावत असत. द्वारकेच्या ज्या वैभवाची कीर्ती सर्वत्र पसरली होती त्या वैभवाची चुणूकच या पानपोईवर मिळत असे. दूरवर असणारी द्वारका नगरी तिथून दिसत होती. त्रिलोकाला बंद झालेल्या त्या सुवर्ण नगरीचे तेज सूर्याला फिके पाडत होते. तेजाच्या या प्रकाशधारा नगरीतून आकाशात उंच उंच उसळत होते. त्या पाहून प्रकाशाचे जणू अरण्यच नगरी भोवती वाढले असावे किंवा अरुणाचे सैन्य कृष्णाला मानवंदना देण्यासाठी उभे राहिले असावे असे वाटत होते. सुदैव आपल्या हाताने ती नगरी आपल्या सांगत्यांना दाखवित होता. आनंदाची दिवाळी चाललेली असावी किंवा आकाशाच्या साऱ्या ज्योतीच एकदम उजळल्या असाव्या किंवा यादवांच्या पराक्रमाचे तेजोभूषण आकाशाला वाहिलेले असावे किंवा राहून घेऊन सूर्याने आपल्या तेजाचे भांडार येथे लपवून ठेवले असावे किंवा गगनरूपी विश्वव्यापी गणेश मूर्ती सिंदुराने मढवून काढली असावी
अशी ती द्वारका दुरून दिसत होती. त्या नगरीचे दर्शन होताच सगळेजण घोड्यावरून उतरले आणि त्यांनी ती नगरी म्हणजे मुक्तिनगरी आहे हे ओळखून तिला लोटांगण घातले. नगरीभोवतीच्या खन्ना नंतर ते घोड्यावर बसून पुढे निघाले तेव्हा दूरवर चोहोबाजूला हिरव्यागार रंगाच्या वनराया दिसू लागल्या. कल्पवृक्ष, माधव वृक्षाच्या, स्वर्गीय वृक्षांच्या या राया अलीकडे होत्या. त्या अलीकडे चारी बाजूला नगराबाहेर समुद्राचा वेढा होता. समुद्राचा तो खंदक पाताळावरही अधिक खोल होता. त्या खोलीचे मोजमाप लागणेच कठीण. तो खंदक जणू काय वरुण देवतेचा पलंग असावा तसा विस्तृत होता. ब्रह्मांड व्यापून राहिलेले पाणी श्रीकृष्णाच्या भेटीस यावे तसा तो खंदक दिसत होता. किंवा प्रलय मेघांनी आपले विश्रांती स्थान द्वारकेच्या भोवती केलेले असावे असे वाटत होते. या सागरात प्रचंड लाटा उसळत होत्या. मध्येच त्यात भोवरे गरगरत, मध्येच सळीने खळखळत पाणी मध्येच उकळत असल्यासारखे खालीवर होई, मध्येच कोमल लाटांनी नर्तन करी, तर मध्येच कारंजासारख्या धारात उंचावून चिपके मारी. त्या पाण्यातील जलचर एकमेकांवर गुरगुरत त्यांचा आवाज आकाशातील घनगर्जनेसारखा वाटे. सुसरी, मगरी, नाना प्रकारचे मासे, नाना प्रकारचे जलचर प्राणी हे मधून पाण्याबाहेर उड्या मारीत. त्या उड्या इतक्या उंच की आकाशातील नक्षत्रांची आमिषे त्यांच्या तोंडात येतील असे वाटे. की तेथे हा समुद्र ओलांडण्यासाठी लहान मोठ्या होड्या, जहाजे, तारवे, तराफे, डोकी, जोड्या होऊन यांची रेलचेल होतीच, पण आकाशातील मेघांनाही आडोसा करू शकतील अशी महाप्रचंड जलयानही होती. द्वारकाभोवतीची वने व उपवने. सुदैवाने तो सागर पाहिला आणि त्यातील चमत्कार आपल्या सोबत्यांना दाखविले. नंतर तो नोकरांसह तारावात बसला आणि समुद्र ओलांडून पैलतीरीला जाऊन पोहोचला. तेथे जणू आकाशाने मेघाची विणच घातलेली आहे असा भास उत्पन्न करणारी घनदाट निळी अरण्य चौफर पसरली. किंवा समुद्रात राहणाऱ्या विष्णूनेच दाट सावलीच्या आधाराने तिथे मुक्काम घेतला असा भास तो निळा वर्ण पाहून होत होता. या वनातील झाडाने कृष्णाची निलवर्ण शोभा स्वीकारलेली दिसत होती आणि त्या शोभेचा गहिराबहर आकाशात उमटलेला भासत होता. इंद्रनील रत्नाचेच रोपटे असावे, त्या भोवती कस्तुरीचे आळे केलेले असावे तसा भास सुगंध ओतणाऱ्या निळ्या मातोळ वृक्षाची वने पाहून होत होता. जसे वसंताचे निवासस्थान असावे, जशी मकरंदाची रास असावी, जसे कृष्ण सेवेला आलेले वनदेवाचे सैन्यच असावे तसे ते वन दिसत होते. पूर्वेला सुधावन होते, आग्नेयेस विलासवन होते, दक्षिण दिशेला अनेक राजवने होते, नैऋत्येला मोठाले क्रीडावन होते, पश्चिमेला लक्ष्मीवन होते, वायव्येला कंदर्पवन होते, उत्तरेला अचाट असे वसंतवन होते, ईशान्येला सुंदर शृंगारवन होते. जणू काय कृष्णाची सेवा करण्यासाठी 8 लोकपालांनीच ही वने पाठवलेली होती. त्या बाहेर 16,000 बागा होत्या. त्यांची रचनाही रसिकांच्या मनाला आनंद देईल अशीच होती. केवळ मर्यादित मावणार नाही, यामुळेच त्याचे वर्णन करणे इथे शक्य नाही. द्वारकेची लांबी 36 गावे होती, रुंदी 16 गावे होती. त्या अलीकडे छत्रीसारखी गोल वने होती. त्या भोवती खंदक होता. कैलास पर्वतावर, मेरू पर्वतावर, नंदनवनात, ते लोकात, वैकुंठात ज्या झाडांची नावेही माहीत नव्हती तिथे द्वारकेच्या उपवनात वाढलेली जणू झाडाच्या रूपाने का होईना कृष्णाजवळ राहावयास मिळाले तर त्यामुळे कैवल्यानंदाची प्राप्ती होईल हे ओळखून देव सुरंतरूंचं वेश घेऊन द्वारकेभोवती राहावयास आले होते. वसंताचा विलास. त्या उद्यानातून ऋतुराज वसंत मूर्त होऊन विराजत होता. भ्रमर, कोकिळा, हंस, चक्रवाक इत्यादी जीवसृष्टी आणि आम्रमंजरी, मदनबान, मधुमालती, मोगरा, जाईजुई ही सारी पुष्पसृष्टी म्हणजे वसंताचा परिवार. तोही वसंतासह तेथे अवतरला होता. जणू श्रीकृष्णाने मदनाला जीवदान द्यावे अशी त्याची प्रार्थना करण्यासाठी तो त्याच्या सेवेत सादर झाला होता. शृंगार रसाचा सेनापती असावा अथवा रतीचा हित करता असावा किंवा कामदेवाची कीर्ती फुलफुलावरून लिहिणारा लेखनिक असावा तसा तो वसंत भासत होता. किंवा या भुवनातील सारी मस्ती एकवटली असावी, अष्टभोगाची धुंदी जगाला चढली असावी, किंबहुना नानाविध रती सुकाळच मूर्ती झाला असावा असे वाटत होते. छे हा वसंत म्हणजे सौंदर्याचा महामंत्र होता. तो म्हणजे रती वासनेला भरते आणणारे मादक मध्ये होता. शंकरावर हल्ला करून चाललेले ते जणू मदनाचे सैन्यच होते. तो वसंत म्हणजे प्रतिभावाचे भविष्य लिहिणारा ज्योतिष होता. मनोजयी मुनिजांचीही वासना पलवावी आणि त्यांच्या मनात संयम आणि भोग यांचे द्वंद्व उसळावे असे ते वसंताचे सामर्थ्य होते. प्रीतीच्या संगमात मंदालसा स्त्रीला मिळणारा तो सदाचा विजय होता. तो म्हणजे संभोग सुखाने चालविल्या दीपोत्सवच होता. संगमाच्या ओढीने जळणाऱ्या विरहिणी या दिवाळीतील दीपमाळा होत्या. जितेंद्रियांनीही वैराग्याची जुगारून
द्यावे अशी साधना करणारी ती किमया होती. चातकांच्या आनंद सुखाचा हा वसंत म्हणजे जुनं पावसाळा होतं. कोकिळांच्या आलापी हेच त्या पावसाळ्यातील गाजणे होते. परागांची उधळण हे त्या पावसाळ्याचे विजळणे होते. मकरंदांच्या गळणाऱ्या धारा हे त्यांचे बसणे होते. वसंत मुहूर्त झालेल्याच भास आसमंतात होत होता. वसंताची ती मूर्ती चंद्राच्या गाभ्यासारखी गोरी सकाळी दिसत होती. त्यांच्या डोळ्यांनी नीलकमळांना जिंकले होते. कमलरंगाचे लाल जरतारी सुवर्णवस्त्र तो नेसला होता. त्याच्या हातात लीला कमळ शोभत होते. मदनापेक्षाही तो अधिक सुंदर होता. त्याच्या अंगावर चंदनाची ओटी लावलेली होती. सर्व पुष्पकळ्यांचे अलंकार होते त्याने धारण केलेले आणि माथ्यावर आम्रमंजिरीचा तुरेदार शेला घातलेला होता. प्रत्यक्ष भोगवासना वसंताच्या संभोगाने बहरली होती. त्याच्या डोळ्यांच्या कोपऱ्यात माज ओसंडत होता. वृक्षवेलीच्या छाया कुजतून देवनदेवींना भोगसुखाचे दान करीत होता. तो फिरत होता. मदनाचा सखा असतो तो वसंतगंधाने धुंद झालेल्या मलयनीलावर आरोहण करून मोठ्या एटीने परिवारासह वनात हिंडत होता. त्याचबरोबर आम्रमंजिरी आणि चंदन हे छत्रधर होते. कमलिनी या त्याच्यावर मृणालाच्या चवळ्या ढासणाऱ्या दासी होत्या. जलाशय हे त्याचे पाणी देणारे नौकर होते. कामवासना ही वेळ देणारी दासी होती. चारी पावलांनी उडणारे कस्तुरी मृग त्याच्या पुढे नाचत होते. शक्त्यांचे गोंडे उभारणारे पाळे आणि उभ्या शिंगाचे सांबर हे त्याचे भालदार होते. ते आपल्या शिंगांनी चोहीकडे धडका देत जणू मार्ग मोकळा करीत होते. जाईंच्या वेली त्याच्या फुलं माळणी होत्या. त्याच्या धनुर्धर सैनिकाचे काम त्या करीत होत्या. पानं आडून फुलांच्या कटाक्षाचे बाण त्या सारख्या मारित होत्या. राजहंसाच्या टोळ्या या म्हणजे जणू शंखवेरी वाजवीत चाललेल्या आघाडाच्या तुकड्या होत्या. त्यांच्याच बरोबर मोराच्याही टोळ्या आपल्या डोकीवरील कुंचे मिरवीत चालल्या होत्या. चक्रवाक आणि चकोर हे त्यांचे बर्दिशर होते. भीतीदायक मार्जार हे त्यांचे खड्गधर होते. सायाळ रूपी त्याचे घोडेस्वार मोठ्या दाटीवाटीने चाललेले होते. साळुंक्या आणि पोपट म्हणजे त्यांचे गुणगान करणारे वाचाळबाट होते. एकाच वेळी घुमणारे वारवे म्हणजे त्या वसंत सैन्याच्या आघाडीचे रणढोलच होते. नानाविध पक्ष्यांचे शब्द हीच वसंताची इतर रणवाद्य होती. मुंगी फुलांच्या पाकळ्यांवर बसून मृदुंग वाजवित होते. पक्ष्यांची मकरंदात रंगलेली पिवळट पेले आपल्या अस्पष्ट शब्दात ताल धरत होती आणि कोकिळा मोठ्या कौतुकाने रंगात येऊन संगीत गात होत्या. ऋतुराज वसंताचे हे सैन्य असे होते की त्याच्या तावडीत सापडलेल्या स्त्रियांना प्रेमाचा अनावर उन्माद येत होता. नपुंसकाला सुद्धा रतिसुखाची मस्ती यावी असे कर्तृत्व त्या वसंताच्या मोहिनीत होते. हा वसंत ऋतू असा माज ओतीत होता की त्याने माजुरे झालेले सूर्यकिरण भर दिवसा कमलिनीला मिठीत घालीत होते. कमलिनीच्या प्रणयात गुंतलेला सूर्य पुढे चालावयास विसरल्यामुळे दिवस थांबलेले वाटत होते. चोहीकडे फुले अगदी वयात आली होती. वेड्याने रंगलेले नाहीत असे ओठ कुठे दिसतच नव्हते. साऱ्या जगाला पाणी पिण्याची आसुसी लागलेली होती. ती जणू अधर पाण्याच्या ओढीचाच पर्याय होता. कस्तुरीच्या सुगंधाने साऱ्या विश्वाला मोहून टाकले होते. कापुराने प्रणयी जनांच्या मुखातून स्वतःला विरवून घेतले होते. चंद्राने आपल्या किरणाने जगाला अलंकृत केले होते. सगळीकडे रेशमी वस्त्र अंगाशी झुळझुळत होती. चांदणे सगळ्यांना मिठीत घेत होती. विलासिनीच्या स्तनाला लागलेले चंदन स्पर्श सुखाचे राज्य भोगत होते. सृष्टीवर एका संभोग सुखाचेच राज्य चालले होते. कामशास्त्राला संभोग राजाचे प्रधानपद मिळालेले होते आणि कटाक्षांच्या सैन्य तरुणावर हल्ला करून त्यांनी जिंकून संभोग राजाचे दास करीत होते. कुंकुमकेशराने लेपलेली तरुणीची अंगे आता अलंकाराची ओझे वाहू शकत नव्हती. म्हणून ते रतिलीलांत त्रास देणारे अलंकार उतरून त्यांनी आता कापुराचे हलके फुलके शीतसुगंधी अलंकार घातले होते. रतिलीलांत हे अलंकार चुरडून त्याच्याच अंगरान वने आणि गंधसुख व स्पर्शसुख यांचे वैभव फुले शृंगाराचे हे वैभव नुसते उतास आले होते. व्यसनांची पराकोटी झालेली होती. जलक्रीडा अधिकच आनंददायी झाल्या होत्या. कामीजन एकमेकांवर अनेक तऱ्हांनी पाणी उसळून त्यांना भिजवत होते. रंगपंचमीवर परागाची उधळण झालेली होती. अनेक रंगाची नाजूक तलम वस्त्रे कुंकुम कस्तुरीने रंगलेली दिसत होते. जलसिंचन करणारे पाट चोहोकडे वाहत होते. चंदन